मी रोज लवकर उठते, तरी देखील माझी कामं आवरतच नाहीत, असं काही ताईंचं म्हणणं असतं. तर काही ताईंचं म्हणणं असतं, अगं माझं दुपारी 12-1 पर्यंत सर्व कामं आवरतात. मी अगदी निवांत असते. याचा अर्थ झटपट काम उरकणं शक्य आहे, पण ज्याची कामं उरकतच नाहीत, तर त्यांचं कुठं आणि काय चुकतं? तर आजचा व्हिडिओ हा खास त्यावरतीच आहे. नमस्कार, मी सुप्रिया. सुप्रिया शितोळे नावाने आपला चॅनल आहे. चॅनलवरती जर नवीनच कोणी आलेले असेल, तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ पाहूयात. तर पाहता आहे ना, आपल्यात चुका असतात. त्यामुळे आपला संपूर्ण दिवस असाच निघून जातो. पण काम काही पूर्ण होत नाहीत आणि आपण दमून जातो. खूप कंटाळवाणी वाटते. मग अशा कोणत्या चुका आपल्याकडून घडतात? तर त्या चुका आपल्याकडून घडू नये त्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे. तर आत्ता सकाळी 5:30 वाजलेले होते. माझे मिस्टर आज गुरुवार होता त्याच्यामुळे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी गेले. मग मी उठले, दरवाजा ओपन केला, अगोदर फ्रेश झाले आणि थोडंसं म्हटलं थंड हवा आपल्या शरीराला पण लागावी त्याच्यासाठी बाहेर येऊन बसले. तर मला जायचं होतं वॉकला का तर मी माझ्या स्वतःसाठी पण टाईम देते. ती सर्वात मोठी चूक काय होती माहिती आहे का? सकाळचं उठणं. म्हणजे पहा, आपण अलार्म तर लावतो, पण तो अलार्म वाजून, वाजून, वाजून तो बंद होऊन जातो आणि आपल्याला सकाळची सुरुवातच बेकार होऊन जाते. खरं तर आहे ना, सकाळी लवकर न उठण्यामागे बरीचशी कारणं असतात. दिवसभराची कामे, थकावट किंवा रात्री लेट झोपणे. पण ही सगळी कारणे बाजूला ठेवायची आणि लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा. आता लवकर उठणे म्हणजे किती? तर कमीत कमी आहे ना, घरातील सगळे लोक उठण्याच्या अगोदर कमीत कमी 1 तास तरी घरातील गृहिणीने उठावे. हे का? तर घरातील सगळे उठण्या अगोदर जर आपण उठलो, तर शांत आणि निवांत असा जो वेळ आहे ना, तोच वेळ स्वतःसाठी द्यायचा आणि तोच वेळ खरी गेम चेंज करत असतो. आता आपली दुसरी चूक आहे, ती म्हणजे दुर्लक्ष करणे. काय होते पहा, रात्री आपण 7-8 तास झोप घेतो, पण उठल्यानंतरनं आपल्याला अजिबात फ्रेश वाटत नाही. मग त्यामुळे आपली सकाळची सुरुवात ही निराशेने होत असते आणि त्यामुळे आपल्याला कामाचा उल्हासही येत नाही. तर या गोष्टीवर आपण थोडासा अभ्यास करूयात. तर पहा, सकाळी लवकर उठल्यावरती फ्रेश वाटण्यासाठी रात्री गाढ झोप होणे खूप महत्त्वाचे आहे. आपली झोप छान झाली तर आपल्याला पूर्ण दिवस फ्रेश आणि एनर्जीपूर्ण जातो. जर काही ठराविक टाईम हा माझ्यासाठी काढूनच ठेवत असते. अंघोळ झाले की आपले डेलीचे स्किन केअर रूटीन तर मी फॉलोच करत असते. प्रथम टोनर द्यायचा, म्हणजे रोज वॉटर जरी आपण स्किनला टोनर केलं तरी चालेल, स्प्रे केलं तरीही चालेल, तर तेच मी टोनर म्हणून वापरते. नंतर पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर मी यूज करत असते. थोडंसं आणि लगेच एका पाठीमागे एक लावायचं नाही. तुम्ही ज्या प्रकारे तुमचं स्किन केअर रूटीन आहे त्या प्रकारे तुम्ही करा. आणि नंतरनं माझं जे सनस्क्रीन आहे, जे डेली यूजसाठी आपण वापरत असतो, ते स्किप केव्हाही करायचं नाही. तरी सनस्क्रीन आहे. या सनस्क्रीनचा रिझल्ट पण खरंच खूप छान आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये घ्यावी पण लागत नाही. आणि समर सीझन चालू झाला आहे तर सनस्क्रीन यूज केलीच पाहिजे नाही आपण, का तर याने स्किनचं प्रोटेक्शन होत असतं. त्यामुळे सनस्क्रीन ही डेली यूजमध्ये हवीच आहे. तिसरी चूक आपली, तर पहा, तिसरी जी चूक आपण करतो ती म्हणजे सकाळी स्वतःला अजिबात वेळ न देणे. आपण काय करतो, एकतर लेट उठतो आणि उठलं की कामाला लागतो. का तर चला लेट झालं, मुलांचा टिफिन, मिस्टरांचा टिफिन, झाडू, पाणी हे सगळं टायमिंगमध्ये झालं पाहिजे. या धावपळीत आपण सकाळी स्वतःसाठी साधं 5 मिनिटंही काढून देऊ शकत नाही. मग असं जर होत असेल तर सकाळची सुरुवातच तुमची कंटाळवाणी होते ना. मग दिवस फ्रेश कसं जाणार? मग काय करायचं? सकाळी जर आपल्याला टाईम भेटतो, पहा तुम्ही जर रोज 7ला उठताय, तर 1 तास अगोदर उठायला सुरुवात करा आणि अशा गोष्टी करायला सुरुवात करा, की ज्या आपल्याला फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी गरजेच्या आहेत. तर काही कारणास्तव आमचं केस काढण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे टोपी घालते. कारण 1.25 महिना शक्यतो करून केस कोणाला दाखवायचे नाही त्याच्यासाठी. तर एक व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तरी पण. तर चला, कशी दिसते मी? आणि माणसाने आहे ना, आहे त्याच्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न केला ना, खरंच खूप छान वाटतं. कारण उगीचच नाही त्याच्या पाठीमागं पळण्यापेक्षा आहे त्याच्यात समाधानी राहावं केव्हा पण. चलो, पहा, आता तुम्ही सकाळचं रुटीन तुमचं उठलं की कामाला लागणं आहे, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी बिलकुलही टाईम देत नाही. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात थोडेफार चेंजेस करायचे आहेत. तर ते काय करायचे आहेत ते पण आपण पाहूयात.
तर ते चेंजेस करणे हे तुमच्या आयुष्यात खरंच खूप गरजेचं आहे. तर काय करायचं, सकाळी उठलं म्हणजे रोजच्यापेक्षा 1 तास अगोदर उठायची सवय लावा. सकाळी उठलं की फ्रेश झालं, फ्रेश व्हायचं. किंवा पण चेहऱ्याला गरम पाण्याने वॉश नाही करायचं किंवा पण चेहरा कोणताही ऋतू असू द्या, थंड पाण्याने चेहरा वॉश करायचा. फक्त पाण्याचे शिपके चेहऱ्यावरती द्यायचे. तुम्हाला काय आवडते याच्यावर थोडा अभ्यास करा. मी कुठे स्वतःसाठी कमी पडते का? पण हा विचार करत करत 1 ग्लास खाली बसून पाणी प्यायला मात्र विसरू नका. ग्लासमधील पाणी शांत प्या. तुम्हाला जर फिरायला जाणे आवडत असेल तर 20-30 मिनिटे तुम्ही स्वतःसाठी काढा. फिरून या. याने आहे ना सकाळची फ्रेश हवा शरीराला, स्किनला एक अलगद सुखावा देऊन जाते. पक्ष्यांची किलबिल, हवेतला तो एक मातीचा वेगळाच सुगंध जो मनाला वेगळाच आनंद देऊन जातो. किंवा तुम्ही जर सकाळी एखादं ड्रिंक म्हणजे पहा कोणी कोणी जिरे पाणी, सोडा पाणी, बडीशोपचं पाणी नाही का, रात्रीची बडीशोप भिजत घालणे, जिरे भिजत घालणे, त्याचं पाणी करणे, यानेही तुम्ही तुमच्या सकाळची सुरुवात करू शकताय. तुम्ही किंवा पहा काहींना सवय असते उठले की ग्रीन टी घ्यायची, एखादा ज्यूस म्हणजे आवळा ज्यूस वगैरे किंवा ॲलोवेराचा ज्यूस वगैरे, तर तुम्ही अगदी तेही घेऊ शकताय किंवा एखादा ग्लास तुम्ही कोमट पाणीही घेऊ शकताय. यानेही तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकताय. म्हणजे तुमचं जे रुटीन आहे सकाळचं उठल्यानंतरनं पाण्याविषयीचं ते तुम्ही घेऊ शकताय. फक्त चहा वगैरे उठलं की घेत असताल तर चहा वगैरे टाळा. सकाळचं 5 मिनिटं तरी आहे ना कोवळवून घेण्याचा प्रयत्न करा. आता सकाळी तुमच्याकडे किती वेळ आहे यावर हे अवलंबून असेल. म्याव म्याव. हे बघा काय आमची कुचडू कुचडू ही कुचडू. रोज सकाळी आहे ना 5 ते 10 मिनिट तरी कोवळवून घेण्याचा प्रयत्न करा. आता पहा तुमच्याकडे किती वेळ आहे यावर हे अवलंबून असेल. त्यामुळे आहे ना थोडासा जास्तीचाच वेळ काढा. त्याचा जो निवांत वेळ असतो ना तो पुन्हा दिवसभर मिळणारच नाही आहे. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या फक्त आपण सकाळीच करू शकतो. जसं की व्यायाम करणं. कारण दिवसभरात आधीमध्ये व्यायाम आपण करू शकत नाही. का तर तो आपल्याला किंवा आपल्या बॉडीला सूटही होऊ शकत नाही. नंबर 4 स्वतःच्या आहाराकडे पण लक्ष देणे. आपण सर्वांचं व्यवस्थित करत असतो, पण आपण आपल्या आहाराकडे पण त्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे. आपण आपल्या शरीरात किती प्रकारचे प्रोटीन वगैरे घेतोय याकडेही लक्ष द्या. आपण सकाळचा नाश्ता काय करतोय ह्यावरही आपला पूर्ण दिवस अवलंबून असतो. तर मी इथे आहे ना 2 लाडू घेतलेले आहेत. प्रोटीनयुक्त हे लाडू मी घरी बनवलेले आहेत. जर याची रेसिपी तुम्हाला पाहिजे नसेल तर नक्की कमेंट करा. 4-5 मी काजू घेतलेले आहेत आणि भिजवलेले शेंगदाणे मी अगोदरच खाल्ले होते. नंतरनं लक्षात आलं व्हिडिओ बनवा म्हणून मी ते शेअर करत आहे. आणि माझा टाईम मी स्वतःसाठी देते मी बोलले तसं. तर हे माझं व्हिडिओचंच काम चालू आहे. मोबाईल घेऊन दुसऱ्यांचे रील्स स्क्रोल करतोपर्यंत आपण आपल्यासाठी काय करू शकतो हे शोधण्याचा प्रयत्न करा. इथं मी माझा फायदा बघते आणि आज तुम्ही व्हिडिओवरती आलात हे ह्याच्यातून पण तुम्ही काहीतरी शिकतायच नाही असं नाही, पण स्वतःसाठी काहीतरी शिकण्याचा किंवा आपण काय करू शकतोय याचाही प्रयत्न आपण केला पाहिजे नाही. त्यानंतरची 5वी चूक आपली काय असते माहिती आहे का? की दुसऱ्या दिवशी आपण काय करायचे या कशाचंही वेळापत्रक आपल्याकडे नसतं. ही आपली सर्वात मोठी चूक असते. तर या वेळापत्रकात पहिल्या नंबरला आहे तो म्हणजे आपला स्वयंपाक. तुम्ही आता उद्या आपल्याला काय बनवायचं आहे? आपली सुरुवात तर टिफिन आणि ब्रेकफास्टपासून होते, नाश्त्यापासून होते. तर तुम्ही आदल्या दिवशीच ठरवायचं आहे, की आपल्याला उद्या स्वयंपाकामध्ये, आपल्याला टिफिनमध्ये आपल्याला काय बनवायचं आहे. तर हे जे वेळापत्रक तुम्ही योग्यरित्या केलं, तर तुमचा गोंधळ उडणार नाही. त्यामुळे या गोष्टीचे नियोजन करायलाच पाहिजे नाही. नंबर 6 यानंतर आपली 6वी चूक म्हणजे घर अस्वच्छ असणे. अस्वच्छ घर हे आळस व कंटाळवाणं वाटण्याचं महत्त्वाचं कारण आहे. अशा घरात कधीच प्रसन्न आणि एनर्जेटिक वातावरण नसतं. एनर्जेटिक वाटतही नाही. त्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष नको. आपण रोजची रोज घर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असतो. तेच काय तर घर हे आपण स्वच्छ करतच असतोच. पण बऱ्याचशा गोष्टींना डीप क्लिनिंगचीही गरज असते. तर पहा एखादा दिवस निवडायचा किंवा आठवड्यातून 2 दिवस निवडायची की त्या दिवशी आपण डीप क्लिनिंग करायचीच आहे. थोड्या काहीतरी छोटे-छोटे टिप्स असतात त्या फॉलो केल्या तर आपलं काम आहे ना लवकर होण्याला खूप अशी मदत होत असते. तर हा लसूण मी सोलत आहे इथे तुम्ही पाहू शकताय. तर हा कचरा असंच इथं तिथं लगेच सरकून नाही ठेवायचा. एखादी
पॉलिथिन वगैरे घ्यायची, किंवा तुम्ही जे एखादी डस्टबिन वगैरे असेल छोटीशी तुमच्या रूममध्ये किचनमध्ये, तर त्याच्यात जरी हा कचरा साचवला तरीही चालेल. म्हणजे याने आहे ना, या छोट्या छोट्या टिप्समुळे आपल्याला आपलं किचनमधलं काम उरकायला खूप मदत होत असते. नंबर 7ला कोणती चूक आहे? आपल्याकडे कोणतेच उत्पन्नाचे साधन नसणे. बघा, आपण गृहिणी आहोत. आपण बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही. का तर घरची जबाबदारी, मुलांची जबाबदारी ही आपल्यावर असते. किंवा काही जणी बाहेर जाऊन जॉब करतात किंवा घरातूनच व्यवसाय करतात, ज्यामधून त्यांना पैसे भेटत असतात. तर या सर्वजणी काय करतात? पटापट घरातली कामं आवरतात व त्यांच्या या स्वतःच्या कामासाठी हा वेगळाच वेळ काढतात. म्हणजेच काय, तर त्यांच्यासमोर काही एक उद्देश असतो, की आज मला हे पूर्ण करायचंच आहे. त्यामुळे आपण काय करतो? सगळी कामे अगदी झटपट आवरतो आणि आपल्या कामासाठी निघतो. पण ज्या लेडीज घरी असतात, त्या काय विचार करतात? काय, मी तर घरीच आहे. मग दिवसभर काम चाललं तरी चालेल. मला कुठे कामावरून कुठे जायचं आहे. तर या विचारात दिवसभर कामातच फरफटर आपली चालू असते आणि त्यातच आपला दिवस हा निघून जातो. तर स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे. तर हा आहे पालक. आणि मुलं आणि मिस्टर काय करतात, पालक खायचं म्हटलं की त्यांच्या जीवावरती येतं. त्याच्यामुळे गपचूप काहीतरी डोकं चालवावं लागतं. तर अशा प्रकारे जर आपण भाजीमध्ये पालक टाकला ना, तर मुलांना आणि मिस्टरांना समजूनही जात नाही. आणि आपण जी भाजी बनवतो, आता आपण नॉनव्हेजमध्ये जर ही ट्रिक वापरली तर नॉनव्हेज दिवसभर, आपण गृहिणी कसं असतो, आज नॉनव्हेज आणलं दिवसभर तेच चालणार असतं. त्याच्यामुळे पालक कितीही मोठा कार्यक्रम असतो, त्यात तुम्ही काय करत जावात, त्याच्या वाटणामध्ये पालकाची पेंडी टाकून द्या. म्हणजे भरपूर स्वयंपाक असल्यावरती सांगते. आणि आता जसे मी 2-3 पानं टाकले, तसे जरी रोजच्या भाजीला यूज केले ना, बिलकुलही समजणार नाही. कितीही कानपून करणारा माणूस असू द्या की त्याला पालक आवडत नाही, तुम्ही या प्रकारे भाजीमध्ये टाकून पहा. नक्की तुमच्या घरातील ती भाजी आवडीने तर खाणारच आहेत आणि त्यांच्या लक्षातही येणार नाही की आपण काहीतरी आगाऊपणा केलेला आहे म्हणून. तुमची आवड शोधा. तुम्हाला कुकिंगमध्ये आवड असेल तर तुम्ही एखादं चॅनल ओपन करा. आता माझा स्वामींच्यावरती व्हिडिओज असतात. तर म्हटलं चला थोडंसं सर्वांचं मन फ्रेश करण्यासाठी एखादा चेंजिंग व्हिडिओ होऊन जाऊ द्या. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे, तुम्हाला सिंगिंगची आवड आहे, क्लास लावात. किंवा आता घरबसल्या ऑनलाईन क्लासेस पण आहेत. कोणाला ब्लाऊज वगैरे शिवायचे, ड्रेस शिवायची आवड असेल, कोणाला केक बनवायची आवड असेल, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यात तुम्ही तुमची म्हणजे जी कला आहे ती दाखवू शकताय. ज्या गोष्टींची आवड आहे. तर पहा, आपण गृहिणी आहोत तर आपण आपल्या मुलांनाही टाईम दिला पाहिजे नाही. नाहीतर दिवसभर काम चालते, मग मुलं आलं तरी आपण कामातच. तर असं नको व्हायला. तर सकाळचा टिफिन झाला तर मी काय करते, आता मी पण हाच विचार करते की मी दिवसभर घरीच आहे, मग मी काय करणार. पण माझी कामं ठरलेली असतात. सकाळी परीचा टिफिन बनवायचा, तिचा नाश्ता बनवायचा, मिस्टरांचा नाश्ता बनवायचा, माझा नाश्ता बनवायचा. तिघांचेही नाश्ते सेपरेट असतात बरं का. असं काही नाही मी घरी आहे म्हटलं एकच नाश्ता करायचा किंवा काय. प्रत्येकाचा नाश्ता हा वेगळाच असतो. तिघांचे नाश्ते झाले की किचन मी स्वच्छ करून घेत असते. देवपूजा करायची. देवपूजा झाल्यानंतरनं नाश्ता होतो आमचा. मिस्टरांचा होतो, पण मी देवपूजा झाल्याशिवाय नाश्ता वगैरे करत नाही. किचन वगैरे आवरून घ्यायचं, बाकीची कामं आवरून घ्यायची. आणि मी असे का करते, का तर मला माझ्या व्हिडिओजसाठी मला टाईम द्यायचा असतो, का तर मला माझ्या स्वतःसाठी मला टाईम द्यायचा असतो, का तर ही माझी आवड आहे. माझ्या आवडीसाठी मी कसा टाईम द्यायचा हे मी मॅनेज करत असते. नंतरनं एक व्हिडिओचं काम झालं की स्वयंपाकाला लागायचं 12 वाजता. 12 ते 1च्या दरम्यान स्वयंपाक होऊन जातो. मिस्टर येतात, दोघांचं जेवण होतं, का तर ते टिफिन वगैरे घेऊन जात नाहीत. दोघांचं जेवण होणार, किचन वगैरे स्वच्छ करायचं, थोडा वेळ स्वतःसाठी द्यायचा, म्हणजे थोडंसं चालणं वगैरे होणार. घरात डॉगी आहे, त्याचं खाणंपिणं व्यवस्थित होणार, की मी परत 2 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत मी परत माझ्या व्हिडिओसाठी मी टाईम देते. म्हणजे माझं रुटीन कसं आहे, मी माझ्या स्वतःसाठी कसा टाईम काढते, मी माझ्या चॅनेलसाठी कसा टाईम काढते. खूप धावपळ होऊन जाते. लोकांना काय वाटतं, हां, ही तर व्हिडिओ बनवते, हिला काही काम आहे तेव्हा. अरे कामं भरपूर असतात. पाहिलं ना, काढायचंच नाही म्हटलं तर 1 मिनिटसुद्धा आम्ही स्वतःसाठी काढू शकत नाही. पण एक सेकंद, एक मिनिट आम्ही आमच्यासाठी कसा द्यायचा हे पण आम्ही मॅनेज करत असतो. आम्ही फॅमिली मॅनेज करतो. आले गेलेले, घरचे, पाहुणे, रावळे,
घरी डॉगी आहे, कॅट आहे, त्याचबरोबर बरीचशी कामं असतात. सर्व कामं ॲडजस्ट करून आम्ही आमच्या स्वतःसाठी टाईम देत असतो. तर पहा, इथं मिस्टरांचं जेवणाची तयारी वेगळी झालेली आहे आणि मी पौष्टिक आहार घेते. मी थोडंसं डाएट फॉलो करते, त्याच्यामुळे हा डाएटचा माझा आहार आहे. तर इथे आहे ना, मी रात्री मूग भिजत घातले होते, हिरवे मूग भिजत घातलेले होते. त्याच्याबरोबर थोडीशी उडदाची डाळ भिजत घातलेली होती. त्याची पेस्ट केली. त्यात तुम्ही वाटेल ते तुम्हाला ज्या पालेभाज्या ॲड करायच्यात त्या तुम्ही करू शकताय. मी ते त्याच्यात वाटाणा ॲड केलेला आहे, कॅबेज ॲड केलेला आहे, भोपळा पण ॲड केलेला आहे, पालक पण ॲड केलेला आहे. म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्याच्यात ॲड करून त्याचा पराठा तुम्ही बनवू शकताय. म्हणजे पराठा म्हणजे घावना टाईप आपण म्हणतो ना, त्याप्रकारे. हे का करते? एवढी धावपळ होतीये तरी पण मी स्वतःसाठी टाईम काढते. मी स्वतःला कसे म्हणजे हे करू शकते, ट्रीट कसं आपण म्हणतो त्याप्रकारे मी स्वतःचीही काळजी घेते. मी सगळ्या घरच्यांच्या बरोबर मी माझ्या स्वतःचीही काळजी घेत असते. आणि संध्याकाळचाही पाऊण तास वॉकसाठी आता शतपावली करण्याची पद्धत आहे. म्हणजे शतपावली करावी हे सांगितले जातं. पण दिवसभर मी घरातच असते. त्यामुळे थोडंसं मला माझ्या स्वतःसाठी एक्स्ट्राचा टाईम द्यायला आवडतो. तर इथे मिस्टर आलेले नव्हते, त्याच्यामुळे मी एकटी जेवणासाठी बसलेली होते. संध्याकाळचं जेवण हे 7चं माझं ठरलेलंच असतं. 7 वाजता जेवण करायचं आणि 7:45 वाजता वॉकला जायचं. म्हणजे 7चं जेवण झालं तोपर्यंत मुलीची स्टडी वगैरे होऊन जाते. 7चं जेवण झालं की किचन वगैरे आवरून घ्यायचं आणि नंतरनं मैत्रिणींसोबत मस्त स्वतःसाठी टाईम द्यायचा. अरे आयुष्य आपलं आहे, स्वतःसाठी पण टाईम द्या हो. घरच्यांना पण पहा, स्वतःलाही पहा, मुलांनाही पहा, सगळ्यांना टाईम द्यायचा. आणि तुमचा आहार व्यवस्थित असला, टाईम टेबलनुसार असला ना, तर सर्व काही व्यवस्थित चालतं. आपण सर्वांचं करतो, पण आपण आपल्या स्वतःलाच विसरून जातो या धावपळीत. तर महिलांनी सगळ्यांनी स्वतःसाठी टाईम द्या आणि प्रत्येक महिन्यात 2 महिन्यात आहे ना, स्वतःसाठी पार्लरसाठी पण थोडासा टाईम काढत जावं. तुमचं घरातील दुपारचं काम आवरल्यानंतरनं जर तुम्हाला थोडासा टाईम भेटत असेल स्वतःसाठी, तर तुम्ही आरामही करा. अर्धा पाऊण तास तुम्ही झोपही काढू शकताय. तर संध्याकाळचा टाईम झाला. परीला ट्युशनवरून घेऊन आले आणि अचानकच खूप दिवसांनी हा ड्रेस घातला. समजलंही नाही की तब्येत कमी झाली म्हणून. आता एडिटिंगच्या टायमिंगला पाहते तर खरंच खूप डेंजर दिसत होता ड्रेस. इग्नोर करा प्लीज गाईज. तर आता चहाचा वगैरे टाईम झालेला आहे, पण चहा नाही घेणार मी. पटपट कामावरून घेते, का तर परीचा स्टडी पण घ्यायचा आहे आणि आता दिवस मावळलेला आहे तर दिवाबत्ती पण मला करायची आहे. तर चहा घेणं म्हणजे जरा थोडंसं मी टाळतेच, का तर आता उष्णतेचे दिवस चालू झालेले आहेत. तर असं आता दुपारचं काम झालं. भांडी आपली नितळलेली आहेत. तर स्वयंपाकाला लागण्याच्या अगोदर जी अगोदरची भांडी आहेत ती व्यवस्थित जिथली तिथे लावून दिली तर तोही लोड आपला कमी होत असतो. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर टाळत गेलो तर आपलं काम वाढत जात असतं. पटपट आता सर्व स्वच्छता करून झाली की देवपूजा करून घ्यायची. तिली सांजेला रोज घरामध्ये दिवाबत्ती ही झालीच पाहिजे नाही. दिवाबत्ती झाल्याच्या नंतरनं मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक करत करत मी परीलाही लक्ष देते. तिचा स्टडीही घेत असते. चलात मग मस्त कोळसा आणि मला आहे ना रोज धूप जाळायला घरामध्ये खूप आवडते. तर सासूबाई काही करतात, एकदाच कोळसा वगैरे आणून देतात विझवून, नाही का गावाकडे लाकूड वगैरे पेटवतात, चूल वगैरे असते, त्याचा कोळसा आणून देतात. तो कोळसा गरम कर आणि या मनू माऊला बघा आळस किती आलाय. तिली सांज झाली आहे तरी हिची झोप चालू आहे. म्हणजे आळस हा प्रत्येकाला असतो, फक्त तो कसा आणि कुठे टाळायचा तो आपल्या हातात असतो. तर दिवाबत्ती करायची आणि आपण स्वामी सेवेकरी आहोत तर एक माळ जप तरी आपल्या घरात संध्याकाळचा झाला पाहिजे नाही आणि तारक मंत्र हे रोज ऐकलं पाहिजे नाही घरात. तो धूप दीप ओळून घेते आणि घंटानाद हा न चुकता घरात झाला पाहिजे नाही. घरात जर सुख शांती समाधान हवं असेल तर घरातील जी मुख्य स्त्री आहे, जी करती स्त्री आहे घरातील, तर ती समाधानी असणे खूप गरजेचं आहे. नाहीतर आज हिनी हे आणले, अहो मला हेच पाहिजे नाही, बराबरी कोणाची करायला केव्हाच जायचं नाही. आहे त्याच्यात समाधान शोधा. मानसिक समाधान याच्यापेक्षा औषध कोणतंच नाही आहे. घरातील जी स्त्री मानसिक समाधानी असेल ना, त्या घरात कायम भरभराट राहते. कारण मानसिक समाधान हे पैशात मोजता येत नसतं. तर करायचं म्हटलं ना तर खूप काही असतं. जेवण झालं, वॉकला जाऊन आले आणि केव्हा पण आहे ना संध्याकाळी झोपताना किचन पूर्ण टापटीप करून झोपा. सकाळी उठल्याच्या नंतर नाही तुम्हाला फ्रेश वाटलं तर मला विचारा. तर रोज आहे ना किचन या प्रकारे स्वच्छ करून नंतरनंच मी झोपायला जात असते. रात्री किती का वाजेना पण किचन हे स्वच्छ झालंच पाहिजे नाही. आणि आपण स्वामी सेवेकरी आहोत तर आपणा सर्वांना माहितीच आहे की संध्याकाळच्या टायमिंगला किचनच्या सिंकमध्ये
केव्हाही किचनच्या बेसिंगमध्ये केव्हाही खरकटे भांडी ठेवायचे नाही. आणि असं किचन पाहिलं ना मी खरंच खूप हॅप्पी होऊन जाते. तर चला थँक्स आत्ताच्या या व्हिडिओवरती इथपर्यंत आलात.